शेवटच्या पदाला अंडरलाईन करा. नाही अपवित्र शरीरा ऐसे आणि पवित्र तो देह. हा तो कोणासाठी आहे? जो ज्याच्यासारखं अपवित्र जगात काहीच नाही, पण तो या नामाच्या स्मरणाने पवित्र होतोय. आता देह म्हटला की वेदांत शास्त्राचं चिंतन पहा ना. साधारण शरीराला 3 रंगाने 3 आकाराने 3 प्रकाराने पाहिलं जातं. 3.5 हाताचा हाडा मांसाचा गोळा तेवढाच आहे ना. मोजून पहा. आपण आपल्यालाच मोजावं. म्हणजे ज्यांना फार दुसऱ्याची मापं काढायची सवय आहे म्हणून म्हणालो आपण आपल्याला मोजावं. आपण आपल्या हाताने 3.5 हाताचीच आहोत ना. 3.5 हाताचा हाडा मांसाचा गोळा याला स्थूल शरीर म्हणतात. याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन बुद्धी वेगळं धरलं तर 17 आणि अंतःकरण एकच मानलं तर 16. याला म्हणायचं सूक्ष्म शरीर. आणि आम्ही शरीर धारण केलं याला कारण अज्ञान, हे आपलं कारण शरीर. आता नामाने हे पवित्र होतात कळलं, पण अपवित्र कशाने झाले हे कळल्याशिवाय पवित्र कसे झाले हे कसं कळेल? हे अपवित्र का झालेत आम्हाला कळतील का? मुळात हे स्थूल सूक्ष्म शरीर कारण कळलं ना. नाही तर हे फारच अवघड आहे. सोपं सांगतो. काय कॉम्प्युटर वापरताना त्याचा जो PC आहे ना ते स्थूल शरीर, त्याच्यात तुम्ही जे सॉफ्टवेअर टाकलेत ना ते सूक्ष्म शरीर, आणि लाईटवर चालतं ना कारण शरीर. तुम्हाला कळलं म्हणजे मला बरं आहे. कारण कसं आहे, कीर्तनात कीर्तनकार सांगत असतात कृपया कोणी झोपू नये. मी म्हणतो लोक झोपतील असं कीर्तनच करू नये. तुम्ही म्हणता कारण शरीर पवित्र होत आहे, पण अपवित्र कशाने झालं आणि पवित्र कशाने होणार? कारण स्वरूप शरीराचं स्वरूप आहे अज्ञान. आणि भगवद्गीता म्हणते ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. ज्ञानेन सदृशम. मग ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही म्हणजे त्याच्या विरुद्ध टोकाला असलेलं कोण आहे? अज्ञान. मग ज्ञानासारखं पवित्र कोणी नाही याचाच अर्थ अज्ञानासारखं अपवित्र काहीच नाही. सोपं सांगतो. एका पेपरवाल्याने बातमी छापली. आपल्या महापालिकेचे निम्मे नगरसेवक मूर्ख आहेत. तोडायचं ऑफिस गेले तोडायला. तो माफी मागतो, उद्या छापतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी छापलं आपल्या महापालिकेचे निम्मे नगरसेवक शहाणे आहेत. ते म्हणाले आता बरोबर खात बरोबर. काल निम्मे मूर्ख म्हटलं होतं म्हणजे काल निम्मे शहाणे होतेच. आज म्हटलं निम्मे शहाणे म्हणजे परत निम्मे. ज्ञानासारखं पवित्र नाही म्हणजेच अज्ञानासारखं अपवित्र नाही. विठाला मला सोपं सांगू का? ज्ञानासारखं पवित्र काही नाही आणि अज्ञानासारखं अपवित्र काहीच नाही असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे असलेला अपवित्रपणाच अज्ञानामुळे आहे. विठाला मग ते कसं काय पवित्र होतं? कारण शरीर नष्ट होण्यानेच पवित्र होईल. सूक्ष्म शरीर विकारांना सोडल्याने पवित्र होईल आणि स्थूल शरीर भजनाने पवित्र होईल. कारण शरीर अज्ञान ते निघून गेलं ते झालं पवित्र. मग याचा संबंध नामाशी कसं काय? त्याचं कारण आहे भगवान नाम घेणाराच्या आत येतो का नाही? विचारा नाथ महाराजांना. मी नुसतंच बोलून भागवत नाही. भागवत म्हणतोय नामासरिसाची हरी रिगे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. देव सगळे हात हलव. आमचे गुरुजी म्हणायचे देव जेव्हा हृदयात येतो भक्ताकडे तेव्हा असा तो काय हात हलवत येत नाही म्हणे, त्याचं सगळं घेऊन येतो. गोपीगीताचा पहिला श्लोक आठवा. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वतत्रही. देव आला तर देवाच्या मागे इंदिरा येते. इंदिरा म्हणजे गांधी नव्हे, गांधी ज्या नोटेवर असतात ती. विठाला मग देवा रिकामा येईल का?
ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य सगळं घेऊन येतो. कारण शरीर नष्ट झालं, पवित्र झाला देह नामाने. बरं, राहिला विचार सूक्ष्म शरीराचा. ते घाण कशाने झाले? अशुद्धम काम संपर्कात. कामवासनेच्या योगाने आपली इंद्रिये घाण होतात. पवित्र कशाने होतील? शुद्धम काम विवर्जितम. वासना टाकली की इंद्रिय पवित्रच आहे. जरा सोपं बोलू का? यांचे पण मुक्काम ठरलेले दिंडी सारखे. त्यांची दिंडी निघाली का ठरलेलं राहतं. ज्ञानोबा म्हणतात, यांचा पहिला कुरठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्मात येवी. या विकारांचे पण मुक्काम असतात, त्यांची पण दिंडी आहे, फार मोठी दिंडी राहते. ते पंढरपूर जवळ आल्यावर जशी दिंडी वाढते तशी हे पण वाढत जाते. यांची दिंडी कशी वाढते सांगतो. काम वासना डोळ्यात मुक्काम करते, क्रोध भावना जिभेवर राहते आणि लोभ लालसा हातावर उतरते. विठ्ठला काम वासना, क्रोध भावना आणि लोभ लालसा. काम वासना कुठं राहते? डोळ्यात. म्हणजे डोळे आपल्या वृत्तीचं प्रतीक आहे. बरं, परमार्थ ज्या अवयवावरून ओळखता येतो त्याला फक्त डोळे. हे फिल्म इंडस्ट्रीवाले ऍडमिशन देताना डोळ्यांनीच बघतात. ज्याच्या नेत्रात एकदम अंगार आहे, क्रोध आहे, ते म्हणतात हा खलनायक उत्तम होईल. भारत अमरीशपुरीला विसरूच शकत नाही. मोगेंबो तसा खुश होईलच कसा? त्याच्या नजरेत जरब होती. ज्याच्या नजरेत शांतपणा, प्रेमळपणा असतो तो हिरो होऊ शकतो, नायक. जिच्या नेत्रात प्रेम आहे तिला अभिनेत्री म्हणतात. पण हे कळतं कुठं? अभिनेत्री असू द्या. विठ्ठला फोटो काढताना कुठलाही अवयव कुठेही सटकला तरी चालतो, पण रिटेक केव्हा असतो तुमचा? अरे डोळे मिटले, डोळे मिटले. म्हणजे आयडेंटिटी तुमचे काय? डोळेच आहेत ना. आणि तिथं काम वासना राहायला येते, तिथे राहते. क्रोध कुठे राहतो? झाली क्रोधा सवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. आणि लोभ हातात राहतो. ते लाचलुचपतवाल्यांनी धरलं ना का पेपरात बातमी येते, काय रंगे पाव पकडलं नाही का? बरं विठ्ठला म्हणजे विकारांच्या दिंडीचे मुक्काम पण ठरलेले आहेत, ते बदलत नाहीत. मग जेव्हा ते विकार येतात तेव्हा आपल्याला घाण करतात, ते घाण करतात. मग त्यांनी घाण केल्यावर चालणार नाही, तो देह अपवित्र राहील. आणि पवित्र देहाचं वर्णन चाललंय. महाराज म्हणतात सर्व काळ अच्युत वदे, मग देह पवित्र होईल. नामाने होतं का? असं होतं ना. सांगतो तुम्हाला. काय झालं, एका गावात एक मैला गोळा करणारा होता मित्र. तो मैला गोळा करायचा. तो मैला गोळा करत असताना संसार होता त्याचा छान. त्याने एक दिवस त्या गावच्या सावकाराच्या मुलीला पाहिलं आणि मनात विकार जागा झाला. दृष्टी मुखे मरण, इंद्रियांच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ. त्या मुलीला पाहिलं आणि त्याच्या मनात विचार आला. तो घरी येताना सचिंत मुद्रेने आला. बायकोच्या लक्षात आलं की याचं काय बिघडलंय. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, बायको साधू म्हणत नाही तोपर्यंत स्वतःला साधू म्हणू नये. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला 1,50,000 नाही लाख अवॉर्ड भेटू द्यात, पण ती जोपर्यंत म्हणत नाही ना माझा नवरा साधू आहे तोपर्यंत डाऊटफुल. डाऊटफुल नाही, फुल ऑफ डाऊट. ती म्हणते काहीतरी बिघाड झालाय आपल्या नवऱ्यात. त्याने विचारलं का काय झालं? तो काही नाही, त्या सावकाराच्या मुलीला पाहिलं, तिला परत बघण्याची इच्छा आहे. ती म्हणते काय दुर्दैव आहे, पण जाऊ दे आपलं काम आपण चोख करू. ती त्या सावकाराच्या घरी गेली आणि त्या मुलीच्या सेवेत महिनाभर राहिली. त्या मुलीने एक दिवस विचारलं, काय ग बाई, कोण कुठून आलीस, इतकी सेवा करतेस, काय पाहिजे तुला? ती म्हणाली काही नाही, माझ्या नवऱ्याला फक्त तुम्ही एकदा भेट द्यावी, त्याने तुम्हाला बघितले, तुम्हाला भेटायला उत्सुक आहे म्हणून मी सेवा करते. तिने विचार केला. मोठी माणसं छोट्याच्या कल्याणाचा विचार करतात. छोट्याच्या कल्याणाचा विचार करतात तीच माणसं मोठी असतात. बरं हा, नाही तर मोठ्या मोठ्यात पण फॉल्ट असू शकतो. विठाला छोट्याच्या कल्याणाचा विचार करावा. मग
ती म्हणते मी तुझ्या नवऱ्याला भेट देईन, पण आपल्या काही अटी आहेत. म्हणे काय अटी? अशा आहेत की त्यासाठी तुझ्या नवऱ्याने घरदार सोडून द्यायचं, रानात जायचं, कोणाकडे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, रामकृष्णारी म्हणत राहायचं, जमेल तर पहा. ती म्हणते काय शक्य आहे? इतके महाराज सांगून गेले, यांनी अजून माळ घातली नाही, हा कधी घरदार सोडायचा? हा बिगर चपलीचा सप्त्याला गेला तरी चप्पल घालून येतो, ह्याच्याकडून काय सुटणार आहे? विठ्ठल ती 1 महिन्याने परत आली, हा दारातच, आईसी वाट पाहे. तिला येताना पाहिलं, हा म्हणतो काय काय झालं? ती म्हणाली हो म्हणाली. तो उड्याच मारायला लागला. ते म्हणते थांबा जरा, उड्या नका मारू. का? केस गंभीर आहे. ते म्हणाले का? त्या मुलीनं सांगितलं मी त्याला भेट देईन, पण त्यासाठी त्याने काय करायचं? घरदार सोडायचं, रानात जायचं, कोणाकडे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. कोण करील हे? तो म्हणतो चाललो. तिला तो चक्करच आली. काही का असे ना, येन केन प्रकार येणं, पण निघाला तर खरा, घर सोडून गेला, जाऊन रानात बसला आणि केली सुरुवात. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. करा थोडं आपण ही. आपण थांबलो, तो चालूच. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण नियम काय? कोणाकडे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. चाललंय. गावात चर्चा सुरू झाली. कोणतरी मोठे महाराज आलेत, कोणाशी बोलत नाहीत. असं काय असल्यावर तर फार लवकर गर्दी होते. मला ओ बोलते नाही. म्हटलं बरं आहे, हे बोलणे में बहुत झंझट करना पडता है. झालं ते रामकृष्णारी. लोकांनी तर गर्दी, लगेच दर्शन बारी. एकाने प्रसादाचा स्टॉल, दुसऱ्याने हाराचा, एकाने तो पुस्तक छापलं, बाबाजी के चमत्कार. मला असं वाटतं महाराष्ट्रात काही गरज नाही कोणाची. विठ्ठला मग नंतर लोक बोंबलत बसतात, या बाबांनी फसवलं, त्या बाबांनी. गाथा ज्ञानेश्वरीच्या डोळ्यांनी बघायचं होतं ना. हे सोडून तुम्हाला कोणी उद्योग सांगितले? नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचू. आम्ही सुद्धा म्हणतो कीर्तन ऐका, सगळं ऐका, आम्हाला पकडत बसू नका. जे तात्पर्य नाम आहे तेवढं पकडा, तेच कल्याण करू. दुसरं काय 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 हाती लागणार? ते लोक गर्दी करू लागले. अहो हा सावकार पण दर्शनाला जाऊन आला, त्याने तर नजरानं ठेवला. पण याचा नियम कोणाकडं? याचा नियम म्हणजे तिने सांगितलेलं, डू ॲज डायरेक्टेड. कोणाकडे बघायचं नाही, कोणाशी बोलत. ते नजरानं ठेवला महाराज, नजराना. तो बघायलाच तयार नाही. हा म्हणतो अहो नजराना. तो पाहतो, नजर लागते. असली तर नजर लागते. मग तो बघायला तयार नाही. तो गेला निघून. घरी जेवायला बसताना म्हणतो काय साधू आलाय आपल्या जंगलात, कोणाकडे पाहत नाही, कोणाशी बोलत नाही, फक्त त्याचं त्याचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती मुलगी हसली. हसल्यावर याने विचारलं काय ग, काय झालं हसायला? ते म्हणते काही नाही काही नाही. तिला माहिती होतं हे आपलंच पार्सल पोहोचलं, ॲमेझॉन डिलेव्हरी सर्व्हिस. ते म्हणते पप्पा तुम्ही जाऊन आले, आता मी पण जाते दर्शनाला. जा पुरी, आशीर्वाद घे महाराजांचा. ही गेली, तिने सगळी गर्दी हटवली, एकटीच गेली आतमध्ये. त्यांचं चाललं होतं. 6वा दिवस उजाडला होता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नमस्कार केला. बांगड्यांच्या आवाजाने पण समाधी भंग नाही पावली. शेवटी तिने महाराजांच्या पायाला हात लावला आणि सांगितलं महाराज डोळे उघडून बघा.
जिच्यासाठी जंगलात आलात ना, मी तीच आहे, डोळे उघडून बघा, मी तीच आहे. त्याने डोळे नाही उघडले पण तोंड उघडलं, तू तीच आहे पण मी आता तो नाहीये. विठ्ठला विठ्ठला. मला काय म्हणायचंय, स्वतःचा संसार असताना कोणत्या तरी एखाद्या तरुणीच्या सौंदर्याच्या मोहाने जंगलात जाऊन बसलेला 6 दिवसाचं भजन इतकं निर्मळपण देतं. आणि खरं सांगू का, आपलं मन आता कसं आहे त्याचा अजिबात विचार करू नका आणि तिथंच नामाला लागूया. नामोगमुखी अमृताचे सार, अमृताचे सार, नामोगमुखी अमृताचे सार, अमृताचे सार, मस्तक पवित्र सहित रजे, मस्तक पवित्र सहित सर्वांगाला पवित्र करण्याचं सामर्थ्य नामात आहे. असू द्या ना मन कसे, तुकोबाराने आमची बाजू लावून धरली. कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख, बहुवाटे दुःख फुटो पाहे हृदय. असू द्या ना किती मन घाण, आपल्या मनात काय चाललंय सोपं आहे. आपल्याला पडणारी स्वप्न काय ती तपासा, सांगू नका कोणाला पण तपासा. आपल्या स्वप्नात जे येतं, एकांतात बसल्यावर मनात जे येतं, दॅट्स अवर रियालिटी. लोक आपल्याला किती मानतात अजिबात जाऊ नका. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. काय दिसतात स्वप्न, बालपणी भूत दिसतात, तरुणपणी नट्या दिसतात, मेल्यावर यमदूत आणि रेडा. आपल्याला काय बाबाजी सद्गुरू यायचे? तिथलं मन गुंतलंय. जिथं असेल तिथून नामाला सुरुवात केली ना तर ते विकार बाजूला होतात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. याची सुरुवात आहे बोलावा विठ्ठल, तिथून इथपर्यंत येतं ना. म्हणजे सूक्ष्म शरीर पवित्र झालं, पवित्र तो देह. स्थूल शरीर आता याला स्थानात बीजात उपस्तंभात निश्चंदात निधनादपि कायम आदेय शौचत्वात पंडिता यशुचिम विदुः. हा जन्माला यायच्या आधी जिथं होता ती जागा अपवित्र. याचं जे रॉ मटेरियल आहे, माता पित्याच्या रक्तवीर्यापासून याची उत्पत्ती, ते अपवित्र. याच्यातून जे बाहेर पडतं ते अपवित्र. हे मरणारा आहे म्हणून अपवित्र, हे पवित्र ठेवावं लागतं म्हणून अपवित्र. मग याला काय कराल? याला काहीच करायचं नाही. याला टाळ मृदंग घ्यायचं आणि भजनाला लागायचं. मग बघा पवित्रची होय
मुखे जरी हरिपाठ कीर्ती गाय, त्याचा तो देह पवित्रची होय. मग स्थूल देह कसं काय पवित्र होणार? काय मानावं आपण? त्याच्याकरता खुलासा सांगतो आपल्याला. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते. ते अमेरिकेत गेले होते हेच का सांगावं लागतं? त्याशिवाय भारतातले ऐकत नाहीत. आम्हाला तिकडून जाऊन आलेलं लागतं विठ्ठला. मग ते अमेरिकेला गेले. अमेरिकेत त्यांची व्याख्यानं चालायची. तेव्हा अनेक लोक श्रवणाला येऊन बसायचे. थोडी शांतता पाळता का? काही गैरसोयी असल्यास कार्यकर्ते नियोजन करतील. श्रोते शांत राहा. विठ्ठला आता तुम्ही इकडं बघा. मेंटेनन्स वाढत जातो पुढे. काय झालं, तिथे जे अनेक त्यांना ऐकणारे होते त्याच्यामध्ये एक जर्मन शिक्षिका होती. तिचं नाव होतं मार्गारेट कुक. ती शिक्षिका म्हणून इकडं आलेली. तिने तिच्या मैत्रिणीला, जी जर्मनीत राहत होती, तिला एक पत्र लिहिलं. त्या मैत्रिणीचं नाव होतं सारा बॉयफोर्ड. आणि ती त्या पत्रात असं लिहिते, डिअर सारा. पुढचा सारा वृत्तांत मराठीतच आहे, घाबरू नका. मी भारतातल्या या देखण्या तरुण वेदांती संन्याशाच्या म्हणे प्रेमातच पडले. त्याच्या त्या व्याख्यानांनी अख्ख्या अमेरिकेला वेड लावलं. एक दिवस तो व्याख्यान देऊन खाली उतरत होता. मी त्याच्या रस्त्यात गेली आणि त्याचा मार्ग अवरोधला आणि हस्तांदोलनाकरता मी माझा उजवा हात पुढे केला. त्याने माझं ते हस्तांदोलन नाकारलं नाही. त्या संन्याशाने हस्तांदोलनाकरता त्याचा उजवा हात माझ्या उजव्या हातात दिला. जेव्हा त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला तेव्हा माझ्या सर्व अंगामध्ये पवित्रतेची एक लहर उमटली. मला तो स्पर्श इतका पवित्र वाटला की तिथून पुढे 3 दिवस तो उजवा हात मी धुतलाच नाही. विठ्ठला विठ्ठला. मला म्हणायचं इतकंच आहे, विषय भोगात रमलेल्या लोकांना स्वामीजींच्या त्या हाताचा स्पर्श इतका पवित्र वाटला तर तो स्पर्श किती पवित्र असेल? ज्यांचा हात इतका पवित्र आहे ते किती पवित्र असतील? त्यांना हे पवित्र पण नामाने दिलं. नाम किती पवित्र असेल? पवित्र तो देव. अजून काय होतं? वाणी पुण्यवंत. वाणी पुण्यवंत होते. जपण्यासारखी गोष्ट आहे ना वाणी. माझ्या वाचनात एक वाक्य गेलं. ते म्हणतात, जिभेला जखम झाली तर फार लवकर बरी होते आणि जिभेमुळे झाली तर कधीच बरी होत नाही. विठ्ठल. महाराज म्हणतात, तुम्ही नाम घ्या. वाणी पुण्यवंत होते. याचे 2 भाव आहेत. नाम घेतल्याने होणारं पुण्य त्याची गणना कोण करी? आणि दुसरा विचार, नाम घेणारांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने चालणारा चालून पुण्यवंत होतो. त्यांची वाणी पुण्य प्रदान करणारी आहे. कशामुळे झालं? जो वदी अच्युत सर्व काळ. पण महाराज, नाम घेऊन तोच पवित्र होतो असं नाही. तो इतका पवित्र होतो की त्याचं चिंतन केल्यावर दोषी असलेलाही पवित्र होतो. दुसरं चरण, दयाच्या चिंतन, दयाच्या
देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. सरळ भाव असा, तयाच्या चिंतने तरतील दोषी. गीतेत श्लोक आहे, अनपेक्ष शुचिर दक्ष. शुची या शब्दाचा अर्थ आपण पवित्र असणं इतका नाही, अपवित्र असलेल्यालाही पवित्र करण्याची क्षमता, त्याला शुची म्हटलंय. त्याच्या चिंतनाने दोषी तरतात. ते म्हणाल दोषी आहे, मग तरतो कसा? कारण तो बुडतो दोषी आहे म्हणून. महाराज म्हणतात दोषी का तरतो? कारण तो ज्या दोषानं बुडणार होता त्या पापाच्या राशी जळतात म्हणून दोषी तरतो. नाही तर लगे आपला आहे म्हणून तरायचा आणि दुसरा आहे म्हणून बुडवायचा, असं नाही काही तिकडं चालत. ढला ढला उगाच वाक्य भूतकाळातलं वापरलं तर वाक्याला ईडी लागायचा म्हणून म्हटलं. म्हणजे दोषी म्हणून आपला लगे तारायचं असं नाही, त्याचे ते पाप राशी जाळायच्या मग त्याला तारायचं. कशाने घडेल? तयाच्या चिंतने. त्यांचं चिंतन केलं. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. म्हणजे तो इतका पवित्र होतो नामाने की त्याचं चिंतन केल्यावर दोषी तरतात. म्हणजे याचा इफेक्ट दोषांवरच होतो का? दोषी नाही, जगात सगळ्यात पवित्रात पवित्र परमात्मा आहे ना. देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. उशीर झाला की धावतच आणि चालतच होईल आता. मग देव त्यांच्या पायाची माती. या कीर्तनात उभ्या राहिलेल्या लोकांना साधे समजू नका. महाराज म्हणतात चरणीचे रज वंदी शुळपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. याचा अन्वय असा, कीर्तनी नाचती त्यांचे चरणीचे रज शुळपाणी माथा वंदी. त्रैराशिक सोपं नाहीये. पायाची यांच्या माती कोण लावतो? महादेव. कुठं लावतो? माथा, कपाळाला. का? पवित्रता यावी म्हणून. कोण लावतो? महादेव. ज्याच्या डोक्यात गंगा मुक्कामाला आहे, लोक पवित्र व्हायला गंगेकडे जातात. मग ती गंगा ज्याच्या डोक्यात आहे तो त्याचं डोकं पवित्र व्हायला कीर्तनात नाचणाऱ्यांच्या पायाची जर माती लावत असेल तर चालवा डोकं विठ्ठला. देवईची रज. ते म्हण देवाने तर कबूल केलंय, माझ्या ठाई पवित्रपण ते भक्ताचे निमज जाण. या लागी भक्ता मागे आपण धावे चरण रेणू वंदावया. ते चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. ते चरणाचे रज मिळावे आणि मी पवित्र व्हावं. महाराज नामाने त्यानं इतकं मोठं केलं, अवांतरापासून परमप्रयोजनापर्यंत. काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जयाकंठी. हे बघा, नाम घेणारा तो भक्त आला, त्याच्या मागे मागे चालत चालत देव आला. नाम घेणारा भक्त, देव, हे दोघे प्रगट दिसू लागले. मग भक्त नाम घेऊ लागला आणि देव त्या नामाच्या तालात नाचू लागला. म्हणजे देव, भक्त आणि नाम तिघे जिथे प्रगट झाले त्या त्रिवेणीचा पवित्र करण्याचा महिमा काय वर्णावा. म्हणे देव भक्ताचा संगम. म्हणे देव भक्ताचा Oh,
भक्ताचा संगम. देव एकटा थोडा आणि भक्त तरी एकटा थोडा. सोपं सांगू, सद्गुरु स्वामी चिन्मयानंद स्वामी महाराज दर्जी बोरगावात आले. गुरुदेवाने सांगितलं तुला हनुमंताचं दर्शन इथं होईल, आणि त्यांच्या उपासनेने हनुमंताचं दर्शन त्यांना घडवलं. दत्त महाराजांचे